अँथ्रोशियम कम्प्लीट केलं आपण स्ट्रक्चर्स ऑफ अँथर मालक नंतर डेव्हलपमेंट ऑफ नेल डेव्हलपमेंट मालक आज पाहणार आहे नेक्स्ट पार्ट गायनोशियम आणि स्ट्रक्चर ऑफ वूड आयडिया क्लियर चलो व्हॉट इज द गायनोशियम फरक राहते प्रत्येक जेव्हा आपण सांगतो ना त्यामध्ये फरक राहते आहे व्हॉट इज गायनोशियम इट इज द रिप्रोडक्टिव्ह वर्क गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्क फक्त रिप्रोडक्टिव्ह वर्क म्हणून चालत नाही आहे गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्क इज इट क्लियर नाउ दिस गायनोशियम consisting of किंवा कशाला म्हटलेला गायनोशियम किंवा इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतात द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड ॲज कार्पेट पाहिलं आपण थोडंसं इंट्रोडक्शन इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम दॅट इज कॉल्ड ॲज कार्पेट आयडिया क्लियर गायनोशियम विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज पिस्टिल हे लक्षात ठेवायचं कार्पेट which is also called as megasporophyll जे नीट वाले आहे सीईटी वाले आहे त्यांच्यासाठी इसेन्शियल आहे बाकी त्यांनी काढून टाकायचं डोक्यातून पण त्यांनी लक्षात ठेवायचं ज्यांना नीट कडे जायचं आहे नीट लक्षात ठेवायचं कार्पेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेगास्पोरोफिल नाही तर कन्फ्युजन होते आयडिया क्लियर चला तर पुढे व्हॉट इज गायनोशियम that is the male or female reproductive work individual member of gynoecium is called as carpet carpel is also called as megasporophyll gynoecium is also called as pistil confusion नाही हो म्हणजे गायनोशियमला सिनोनिमस किंवा अल्टरनेटिव्ह वर्ड आहे पिस्टिल तसाच कार्पेलला अल्टरनेटिव्ह किंवा कार्पेलला जिम्नोस्पर्म मध्ये काय म्हटलं जाते मेगास्पोरोफिल एकच स्तंभ आहे नाउ द कार्पेल कन्सिस्टिंग ऑफ 3 पार्ट ती माहिती आहे तुम्हाला कार्पेल कन्सिस्टिंग ऑफ 3 पार्ट कोणते स्टिग्मा आहे स्टाईल अँड बेसल सोलर पार्ट दॅट इज द ओव्हरी डायग्राम काढली होती आपण त्याची कार्पेल किंवा मग मेगास्पोरोफिल each carpel has 3 parts ओव्हरी स्टाईल स्टिग्मा किंवा स्टिग्मा स्टाईल ओव्हरी काही सांगितलं जातं ओव्हरी स्टाईल स्टिग्मा स्टिग्मा स्टाईल ओव्हरी स्टिग्मा दॅट इज द अप्पर रिसेप्टिव्ह पार्ट ऑफ द कार्पेल अप्पर रिसेप्टिव्ह that means which receive the pollen grains during pollination काय म्हणतात त्याला रिसेप्टिव्ह पार्ट which receive the pollen grains nail development of nail gametophyte मध्ये पाहिलं होतं आपण the 2 cell stage pollen grains released from pollen sac and now they are deposited stigma that means the stigma which receive the pollen grains receive करते म्हणून जो रिसेप्टिव्ह पार्ट आहे अप्पर पार्ट आहे कार्पेलचा स्टाईल मिडल इलॉंगेटेड ट्यूब्युलर पार्ट कसा आहे स्टाईल मिडल इलॉंगेटेड आहे ट्यूब्युलर आहे ट्यूब्युलरचा अर्थ इंटरनली इट इज हॉलो सरळ त्याला ट्यूब्युलर म्हणतात ओव्हरी व्हॉट इज ओव्हरी basal solar part of carpet is it clear basal म्हणजे लोअरचा फुगीर आहे सोलर कशाचा पार्ट आहे कार्पेलचा व्हॉट इज ओव्हरी basal solar part of carpet style
middle elongated tubular. Stigma clear. आता याच्यामध्ये काय पुस्तकामध्ये तर एवढं लिहिलेलं, पुस्तकामध्ये 3 पार्ट लिहिलं संपलं का? काय समजणार आहे त्याच्यामधलं? आपण तर इथं लक्षात घ्यायचं, नोट्स मध्ये सर्व गोष्टी आपण मेन्शन करू शकत नाहीये. इथे सर्व मेन्शन केलं जातं ते लक्षात घ्या. ऍडिशनल सांगितलं जाते. पुस्तकामध्ये 1 एक्झाम्पल असेल, आपण इथं 4 एक्झाम्पल देतो. इज इट क्लिअर? आणि म्हणून मग नोट्स मध्ये तेवढे एक्झाम्पल देत नाही ना, कारण ते वाढतात पेज, म्हणून आपण शॉर्ट करतो ते. यस, समजलाय? कार्पेलचं स्ट्रक्चर काही अडचण? आता याचं एक विचारलं 3-4 वेळ 12वी मध्ये, कार्पेलचं स्ट्रक्चर काय कठीण आहे? कार्पेलच्या स्ट्रक्चर मध्ये हा विचारण्यासारखा प्रश्न आहे का 12वीला? स्केच अँड लेबल कार्पेल. आता तर काढून टाकली त्याने डायग्राम. ठीक आहे. नंतर नाव इनसाइड द ओव्हरी और विदिन द ओव्हरी yes what ovules are developed. Where ovules are developed? Inside the ovary. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स डेव्हलप होतात. काही अडचण? The number of ovules are various in a different species. वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये वेगवेगळे संख्या राहते ओव्ह्यूलची. If the ovule containing single ovule, जर ओव्हरी मध्ये एकच ओव्ह्यूल असेल, दॅट इज कॉल्ड ॲज युनिओव्ह्युलेट ओव्हरी. काय म्हणतात त्या ओव्हरीला? युनिओव्ह्युलेट. व्हॉट इज युनिओव्ह्युलेट? इफ द ओव्हरी कंटेनिंग ओनली वन ओव्हल. फॉर एक्झाम्पल व्हीट आहे, राईस आहे, मेज आहे, मँगो आहे. या प्लांट्स मधल्या ज्या ओव्हरी आहे, त्या फ्लॉवर मधल्या, त्या कशा आहेत? Uniovular. That means which contain ovule. Clear? If the ovary containing many ovules, जर ओव्हरी मध्ये many ovules असतील, now that is called as multi-ovulate. समजा झाला आपण multi-ovulate. तेव्हा when the ovary develops many ovules, त्या ओव्हरी मध्ये जर 2 पेक्षा जास्त असतील तर त्याला काय म्हणतो आपण? मल्टी ओव्ह्युलेट. फॉर एक्झाम्पल टोमॅटो आहे, ब्रिंजल आहे, लेडीज फिंगर्स आहे अँड एक्सेट्रा. म्हणजे त्याच्या फ्लावरच्या ओव्हरी मध्ये किती ओव्ह्यूल्स राहतात? मेनी. इन फ्युचर these ovules develop into the seeds. त्या ओव्ह्यूल पासूनच फ्युचर मध्ये काय डेव्हलप होते? सीड्स डेव्हलप होते. अँड ओव्हरी डेव्हलप्स इनटू द फ्रूट. ओव्हरी पासून त्या फ्लॉवर मध्ये फ्युचर मध्ये काय डेव्हलप होते? ओव्हरी पासून फ्रूट आणि ओव्ह्यूल्स पासून सीड. क्लिअर? म्हणजे ज्या फ्रूट मध्ये जास्त सीड्स असतील, याचाच अर्थ त्या फ्लॉवरची ओव्हरी कशी असली पाहिजे? ज्या फ्रूट मध्ये एकच सीड असेल, त्याचा अर्थ आहे, कारण ओव्ह्यूल पासून भविष्यामध्ये काय तयार होते? सीड्स तयार होते. ओव्हरी पासून फ्रूट तयार होते. त्यावरून आपल्याला ओळखता येते. म्हणजे त्यामधूनच एक्झाम्पल दिलं पाहिजे असं नाही की तेच बरोबर दिलं पाहिजे. कशा झाला? युनिओव्ह्युलेट, मल्टीओव्ह्युलेट. पुन्हा मागे जाऊ आपण. Yes, what is the structures of carpel? Individual member of gynoecium. It consisting of 3 parts: style, stigma, ovary किंवा ovary, style, stigma. कसे सांगा? 3 नाव सांगायचे आपल्याला. इथे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी सांगा. ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा सांगा. स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी सांगा. पण 3 नावं यायला पाहिजे. तर सरळ सरळ हेच नाव घ्यायचे. एक तर ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा किंवा स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी नाव. त्याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत. When the carpels are many, त्याच्यामध्ये जर कार्पेल्स मेनी असतील त्या फ्लॉवर्स मध्ये, अँड इफ दे कार्पेल्स आर फ्री, कार्पेल्स आर मेनी अँड दे आर फ्री, ते जर कम्प्लीट एकमेकापासून वेगळे असतील, सच कंडिशन इज कॉल्ड ॲज अपोकार्पस. व्हॉट इज दिस अपोकार्पस gynoecium? When the carpels are free, म्हणजे एकमेकापासून समजा 5 कार्पेल्स आहेत, बट दे आर
फ्री, एकमेकापासून कम्प्लीट वेगळे आहे असे. म्हणजे ते काय झाले, म्हणजे ते गायनोशियम पूर्ण झालं अपोकार्पस गायनोशियम. तर बसलं का डोक्यात, व्हॉट इज अपोकार्पस गायनोशियम? इफ द कार्पेल्स आर फ्री, म्हणजे कार्पेल्स फ्री असेल तर काय झालं, अपोकार्पस गायनोशियम. जी कंडिशन आहे कशाची आहे, गायनोशियम. इज इट क्लियर? व्हॉट इज अपोकार्पस गायनोशियम? कार्पेल्स आर फ्री because they are many and they are free. If the carpels are fused or united, carpels जर united असतील किंवा फ्यूज असेल, हे अपोकार्पस गायनोशियमचं एक्झाम्पल पहिले पाहून घ्या. तुमच्या पुस्तकामध्ये दिलं आहे, मायसिलिया आहे, रोज आहे, लोटस आहे. ठीक आहे, एकच एक्झाम्पल दिलं, मायसिलिया आहे ते जाऊ दे, दुसरं आहे लोटस, रोज. क्लिअर? त्याचा एक्झाम्पल आहे अपोकार्पस. काही अडचण? देन वेन द कार्पेल्स आर फ्यूज, जर कार्पेल्स मेनी आहेत पण ते फ्यूज, समजा 5 कार्पेल्स आहेत. फॉर एक्झाम्पल ही चायना रोज, चायना रोज मध्ये 5 कार्पेल्स आहेत, बट दे आर फ्यूज, एकमेकाला 5ही कार्पेल फ्यूज आहे. सच गायनोशियम इज कॉल्ड एज सिन कार्पस गायनोशियम. त्या गायनोशियमला काय म्हणतो आपण, सिन कार्पस. सिनचाच अर्थ होते फ्यूज, अपोचा अर्थ होते फ्री, कार्पस मीन्स कार्पेल. हे देखील लॅटिन वर्ड्स आहेत. सिन मीन्स फ्यूज किंवा युनायटेड, कार्पस मीन्स कार्पेल. म्हणजे सिन कार्पस गायनोशियम मीन्स कार्पेल्स आर युनायटेड, कार्पेल्स आर फ्यूज. क्लियर? व्हॉट इज अपोकार्पस गायनोशियम? कार्पेल्स आर फ्री. ते जाऊ द्या, मेन इथं काढून टाका. कार्पेल्स मेन त्याचा अर्थ, अपोकार्पस मीन्स कार्पेल्स आर फ्री. ते किती घेऊ दे. सिन कार्पस, कार्पेल्स आर युनायटेड और कार्पेल्स आर फ्यूज. एक्झाम्पल, सिन कार्पस गायनोशियम, चायना रोज आहे. हे क्लिअर आहे? पुष्कळ आहे त्याच्यामध्ये. चायना रोज आहे, नंतर टोमॅटो आहे, ब्रिंजल आहे, एक्सेट्रा. सर्व कशामध्ये येतात ते सिन कार्पस मध्ये येतात. जोडलंच आहे? अरे बसला काय गायनोशियमचं इंट्रोडक्शन. आता आतमध्ये जायचं लागते आपल्याला. क्लिअर? काय अडचण रिपीट करत नाही, पुढचा पार्ट महत्वाचा आहे. चला पाहू आपण द स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल्स. स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. पुष्कळ ओव्ह्यूलचे प्रकार आहेत, त्याच्यापैकी आपल्याला कोणता आहे, एनाट्रोपस. वियर्स ऑफ ओव्ह्यूल, वियर्स ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल, वियर्स ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. काही ठीक आहे.
झालंय काही फरक नाही तुमचं. सर्वात प्रथम व्हॉट इज मीन बाय ओह्यूल्स म्हणजे ओह्यूल्स नेमका काय ओह्यूल इज द एग कंटेनिंग बॉडी व्हॉट इज ओह्यूल ओह्यूल इज द एग कंटेनिंग बॉडी एग म्हणजे ते एग नाही एग म्हणजे खाण्याचं एग नाही एग दॅट इज द फिमेल गमेट व्हॉट इज अनदर नेम ऑफ एग फिमेल गमेट म्हणजे काय ओह्यूल्स व्हॉट इज दिस ओह्यूल female gamete containing body किंवा egg containing body. झालं identity clear? Yes. The ovules are developed where? ovary. हे आता झालंय ना की आता सांगायला लागेल. Ovules are developed within the ovary. Clear? On a specialized tissue that is called as the placenta. याच्या खाली अजून आहे ते इथं ओव्हरीचा भाग आहे that is called as the placenta. काही गरज नाही त्याचं नाव द्यायची माहिती पाहिजे कुठे डेव्हलप होतात ओव्हरीमध्ये फर्स्ट वेअर दे आर डेव्हलप ओव्ह्यूल्स आर डेव्हलप इन द ओव्हरी ऑन ए स्पेशलाइज्ड टिश्यू दॅट इज कॉल्ड एज द प्लासेंटा किंवा डायरेक्ट सांगायचं प्लासेंटा आयडिया क्लिअर म्हणजे याचाच अर्थ द ओव्ह्यूल इज अटॅच्ड टू द प्लासेंटा बाय ए स्टॉक दॅट इज कॉल्ड एज फ्युनिकल What is funicle? Short मध्ये the stalk of the ovule is called as funicle. नाही बघ अरे फुलाची दांडी जशी पानाची दांडी तशी ओव्ह्यूलची दांडी स्टॉक मध्ये दांडी त्याला काय शब्द आहे ओव्ह्यूलची दांडी असेल तर फ्युनिकल फ्लावरची दांडी असेल तर पेडिसेल लीफची असेल तर प्रत्येक दांडीला वेगवेगळा शब्द इज इट क्लिअर म्हणजे व्हॉट इज फ्युनिकल फ्युनिकल दॅट इज द स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल इज इट क्लिअर म्हणजे ओव्ह्यूल इज अटॅच टू द प्लासेंटा हा ओव्ह्यूल त्या प्लासेंटाला अटॅच आहे कशाच्या साहाय्याने बाय द स्टॉक दॅट इज कॉल्ड एज फ्युनिकल आयडिया क्लिअर विच इज ऑल्सो कॉल्ड एज फ्युनिकुलस त्या फ्युनिकलला फ्युनिकुलस म्हणतात आहे फ्युनिकल म्हणतात आहे आणि कन्फ्युज नका होऊ माणसा फ्युनिकुलस म्हणून राहिले इकडे फ्युनिकल एकाच शब्द झालाय ते लिसन हियर द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल हे कंप्लीट ओव्ह्यूलची मेन बॉडी आहे द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ द ovule main body of ovule that is called as hilum hilum म्हणा जाऊ चला काय what is hilum or hilum the place of attachment of funicle with the main body of ovule that is called as the hilum किंवा आपल्या भाषेमध्ये करून घ्या the point of attachment of funicle with main body of ovule that is called as अरे काय म्हणता आयलम म्हणा हिलम म्हणा स्पेलिंग नका चेंज करू त्याला आयडिया क्लिअर काय समजलं आहे काय दोन्ही अर्थ समजले व्हॉट इज फ्युनिकल शॉर्ट मध्ये व्हॉट इज हायलम प्लेस म्हणा पॉइंट म्हणा किंवा द पॉइंट वेअर द फ्युनिकल अटॅच टू द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येतं एकदा समजल्यानंतर नेक्स्ट आपण एनाट्रोपस सोडू देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ ओव्ह्यूल तुम्हाला नाही आहे कंपायलोट्रोपस आहे आर्थोट्रोपस आहे एनाट्रोपस आहे जाऊ दे बाकीचं आपण सोडू कॉन्सन्ट्रेट ऑन द एनाट्रोपस ओव्ह्यूल नेमका व्हॉट इज मीन बाय एनाट्रोपस ओव्ह्यूल एनाट्रोपस ओव्ह्यूल दॅट इज द फर्स्ट इट इज इन्व्हर्टेड पहिली त्याची आयडेंटिटी आहे एनाट्रोपस ओव्ह्यूल इज इन्व्हर्टेड इन्व्हर्टेड म्हणजे उलटा सरळ नाही म्हणजे इन्व्हर्टेड आहे आता इन्व्हर्टेड ओव्ह्यूल म्हणजे काय नेमकं द ओव्ह्यूल इन विच मायक्रोपाइल इज डायरेक्टेड डाउनवर्ड
म्हणजे ज्या ओव्ह्यूल्स मध्ये मायक्रोपाईल हे खालच्या बाजूला आहे असा ओव्ह्यूल्स म्हणजे काय एनाट्रोपस ओव्ह्यूल. व्हॉट इज एनाट्रोपस ओव्ह्यूल? द ओव्ह्यूल इज इन्व्हर्टेड इन विच मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाउनवर्ड. ऍक्च्युअली हा मायक्रोपाईल हा भाग ओव्ह्यूल मध्ये कुठे आहे? अप्पर साइडला, वरच्या साइडला. बाकी सर्व कोणताही ओव्ह्यूल पकडा हा मायक्रो, तसाही कोणताही ओव्ह्यूल पकडा हा वरच्याच बाजूला आहे. लक्षात येऊन आलंय? पण हा ओव्ह्यूल कसा आहे? अरे डेव्हलप कसा होत्या? नॉट व्हर्टिकल विच इज इनव्हर्टेड. उलटा डेव्हलप होत्या. म्हणून त्याचा मायक्रोपाईल हा भाग कुठे आलाय? खालच्या बाजूला. याचाच अर्थ चलायचा हा जो भाग आहे ओव्ह्यूलचा हा काय? अप्पर आहे की बेसल पार्ट आहे? अरे अप्पर नाही ना बा, याचंही बेजलच आहे ना. हा ओव्ह्यूल उलटा आहे ना. नाही लक्षात येऊन आलंय? हे नाही लक्षात येऊन आलंय? अरे सर्व ओव्ह्यूलचा अप्पर भाग कोणता आहे? मायक्रोपाईल. बेसल पार्ट आहे चलायचा. इज इट क्लिअर? पण एनाट्रोपस मध्ये हा जो ओव्ह्यूल आहे एनाट्रोपस हा डेव्हलप होताना काय होते? सरळ न होता आता असा ओव्ह्यूल आले पाहिजे पण तो असा डेव्हलप होते. म्हणजे त्याची जरी हे आपल्याला दिसते खालची बाजू पण ऍक्च्युअली काय वरचीच बाजू आहे. हे जरी वरची दिसली तरी हा त्याच्या स्ट्रक्चर मध्ये बदल नाही होणार. त्याची पोझिशन चेंज झाली. अरे समजा तुम्हाला खाली डोकं वर पाय केले म्हणून काय बदललं काय तुमचं स्ट्रक्चर? अरे डोका कोणता भाग राहणार आहे? अप्पर की लोअर? म्हणून खाली मुंडी घातली म्हणून काय झाला? लोअर. बरोबर आहे? पाय समजा खाली डोकं वर पाय शीर्षासन केलं मग पाय होतं मग त्याला म्हणत याचे पाय अप्पर भाग आहे. इन दिस पर्सन द लेग्स आर अप्पर पार्ट. पाय वरचा भाग होईल काय? नाही. का पुढे फक्त त्याची पोझिशन झाली. काय झाला तो? इन्व्हर्ट उलटा झाला म्हणून. बाकीचं पोझिशन त्याची बदलणार नाही जसच्या तसे. आणि लक्षामध्ये की नाही आलं? चला पुढे समजलं एनाट्रोपस होईल. व्हॉट इज एनाट्रोपस ओव्ह्यूल? ओव्ह्यूल इज इन्व्हर्टेड हा शब्द वापरा म्हणजे मग लक्षात राहील. ओव्ह्यूल इज इन्व्हर्टेड इन विच मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाउनवर्ड. आणि कुठे आहे? नियरर टू द कोणाच्या जवळ? क्युनिकल. हा मायक्रोपाईल आहे ना याच्या जवळ काय? क्युनिकलचा पार्ट आहे. आयडिया क्लिअर? अजून आयडिया क्लिअर करायसाठी नियरर टू द क्युनिकल. समजलं? करायचं सुरू आता. स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. चला व्हॉट इज वन्स अगेन व्हॉट इज ओव्ह्यूल? एक कंटेनिंग बॉडी. एक म्हणजे कोंबडीचा एक नाही. एक मेल फिमेल गमेट. नाही तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर ते एक येईल. ते आणू नका. इज इट क्लिअर? फिमेल गमेट्स आहे. क्लिअर? नेक्स्ट where these ovules are developed within the ovary. Within the ovary where are attached? They are attached or they are developed on the placenta. Clear? Then the stalk of the ovule is called as funicle. What is hilum? Place of attachment of funicle with main body of ovule is called as hilum. Clear? Here's the anatropous ovule. Define anatropous ovule. आता वेगवेगळा आहे तो विचारते. डिफाइन anatropous ovule. हा लिहिते एक कंटेनिंग बॉडी. फरक आहे. मार्क्स आपले कमी कसे होतात बोर्डामध्ये पेपर लिहिल्यानंतर. म्हणजे तो विचारते डिफाइन anatropous ovule. हा लिहिते एक कंटेनिंग बॉडी इज कॉल्ड एज anatropous ovule. यू विल गेट 0 मार्क्स. आणि सर्व प्रकारचे डिफरंट टाइप्स ऑफ ओव्ह्यूल्स आहेत. जसे मी सांगितले आर्थोट्रॉपस आहे, कंपायरोट्रॉपस आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. एनाट्रोपसची डेफिनेशन काय? तिथं एक कंटेनिंग बॉडी निघालच आहे. व्हॉट इज एनाट्रोपस ओव्ह्यूल? ओव्ह्यूल इज इन्व्हर्टेड इन विच micropyle is directed downward nearer to the funicle. That is called as anatropous ovule. Idea clear? Arthotropous नाही आहे तुम्हाला. That means the ovule is straight. त्याच्यामध्ये ओव्ह्यूल सरळ राहते. In which the micropyle is present at the apex. Apex ला राहते.
क्लिअर. चला नेक्स्ट पार्ट झालाय. नंतर हो आपण आता ऍक्च्युअल स्ट्रक्चर हायलम झालं, फ्युनिकल झालाय. नाव हे आता मॅच्युअर्ड ओव्ह्यूल काढलेलं आहे. हे जे सेंटरचं जे आहे ना ओव्हल शेप स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियो सेल. हा आधी नसते त्याच्यामध्ये, नंतर डेव्हलप होते. क्लिअर. नाव लिसन हियर. द ओव्ह्यूल कन्सिस्टिंग ऑफ सेंट्रल मास ऑफ पेरेन्कायमॅटस सेल. अशा सेल राहतात त्याच्यामध्ये. ओव्ह्यूल कन्सिस्टिंग ऑफ सेंट्रल मास ऑफ सेल and this central mass of cell that is called as काय म्हणतो त्याला आपण अरे वाचा ना काय म्हणतो त्याला बारीक गच्ची टाकून राहिले. न्यूसेलर न्यूक्लियस नाही, परत सांगतो पुन्हा पेपर मध्ये न्यूक्लियसच लिहितं. इज इट क्लिअर. म्हणजे लेबल करताना न्यूक्लियस. What is nucellus? Ovules containing central mass of parenchymatous tissue that is called as the nucellus. Idea clear? म्हणजे ओव्ह्यूलच्या आतमध्ये संपूर्ण काय आहे जो सेंट्रल पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण न्यूसेलस. न्यूसेलस इज सराउंडेड बाय लिसन हियर. Nucellus is surrounded by two protective covering such as outer integument and inner integument. हे कोणतं integument झालं? outer. हे in. कशाच्या सराउंड आहे? आणि हा कोणता पार्ट आहे? अरे बाबा बिंदू काम दिसतोय. हा पार्ट हा संपूर्ण पार्ट आहे. हा आता ब्ल्यू मधला संपूर्ण पार्ट काय तो Nucellus is surrounded by two protective covering that is called as outer integument and inner integument. म्हणजे न्यूसेलसच्या बाहेर दोन प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. त्यामध्ये बाहेरच्या कव्हरिंगला काय म्हणतो आपण आउटर इंटेगुमेंट आणि इनरच्या म्हणतो इनर इंटेगुमेंट. जो आतील भाग आहे. काही अडचण दे. A small narrow opening present at the apex of ovule. Listen here. Small narrow opening present at the apex of ovule that is called as micropyle. लक्षात आलं का? What is micropyle? Small जाऊ द्या, small काढून टाका. Narrow opening present where apex of the ovule. Apex ovule apex हे ovule apex आहे बरं. कारण हा ovule inverted आहे ना प्रपोजल. What is micropyle? Narrow opening present at the apex of ovule किंवा narrow opening present at the apex of nucellus. Actually कुठे आहे ते? न्यूसेलसच्या एपिक्सला आहे. न्यूसेलस म्हणा ओव्ह्यूलच्या म्हणा दॅट इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल. नंतर येते थ्रू विच मायक्रोपाईल द पोलर ट्यूब एंटर ड्युरिंग फर्टिलायझेशन. जेव्हा फर्टिलायझेशन होते तेव्हा तो जो पोलर ट्यूब डेव्हलप झाला मेल गॅमेटोफाइट मध्ये तो कुठून एंट्री मारते मायक्रोपाईल. नंतर येते फर्टिलायझेशनचा भाग. ठीक आहे. काही असं समजलंय. देन दीज ऍट द मॅच्युरिटी these nucellus which develop over multicellular structure that is called as the embryo sac. काय करते ओव्ह्यूल? The nucellus at maturity नंतर what is the function of this nucellus? Nucellus develop which structure? Over multicellular structure that is called as the embryo sac. This embryo sac that is nothing but the female gametophyte. त्या embryo sacs ला दूसरा शब्द कोणता आहे लक्षात ये. In angiosperm the female gametophyte is called as काय म्हणतोय क्लिअर. याचाच अर्थ ऍट मॅच्युरिटी विदिन द न्यूसेलस विच स्ट्रक्चर इज प्रेझेंट. कसा आहे एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर डिटेल मध्ये पुढे. फक्त इथं एवढंच सांगायचं ओव्हल अँड
मल्टी सेल्युलर, कारण इथं 3 सेल आहे, इथं 2 सेलची एक आहे, इथं 3 आहे. इज इट क्लिअर? मोर दॅन 5 सेल आहे म्हणून all multicellular structure embedded or present within the nucellus. That is called as embryo sac, or which is also called as female chromatophyte. याची डेव्हलपमेंट वेगळा पार्ट आहे. याचं स्ट्रक्चर काऊन नाही सांगून राहिलो, इथे काही गरज नाही, कारण तो वेगळा पार्ट आहे, वेगळा पोर्शन आहे. ते डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक किंवा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल चरोमॅटोफाइट, एवढा स्ट्रक्चर तुम्हाला द्यायचं आहे. ॲनाटॉमस ओव्ह्यूसचं 4 मार्काचा क्वेश्चन डेफिनेटली येते. डायग्राम किंवा डिस्क्रिप्शन क्लिअर. त्यांनी डिस्क्राईब विचारलं तर जुनी काढावं लागतात, मग आपल्याला डायग्राम काढावं लागते नाही क्लिअर. तर आता एक वेळ समजलाय का पहिले स्ट्रक्चर? अरे समजलाय का? आता काय याच्यापेक्षा कोणतं काय शिकवायचं राहते याच्यामध्ये नाही समजण्यासारखं. इज इट क्लिअर? याचं स्ट्रक्चर पुढे डिटेल मध्ये आपल्याला डेव्हलप इथे द्यायची गरज नाही. इथे एवढंच द्यायचं, न्यू सेलस डेव्हलप एवढं दिलं तरी चालते. विदिन द न्यू सेलस प्रेझेन्स ऑफ समजा ते लोकांनी कसं आहे काय, विदिन द न्यू सेलस द प्रेझेन्स ऑफ एम्ब्रियो सॅक ॲट मॅच्युरिटी. क्लिअर? जरा सांगा. डिस्क्राईब द स्ट्रक्चर्स ऑफ ॲनाटॉमस ओव्ह्यूस. 5 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये करा कंप्लीट. काय काय सांगायचं आहे? फर्स्ट विचारलं स्ट्रक्चर ऑफ ॲनाटॉमस ओव्ह्यूस, तिथूनच सुरुवात करायचं. मग करायचं ते कुठं डेव्हलप होते, काय डेव्हलप होते. डायरेक्ट व्हॉट इज ॲनाटॉमस ओव्ह्यूस? द ओव्ह्यूल इज इन्व्हर्टेड इन विच microfile is directed downward nearer to the funicle. That is called as anatropous ovule. आता सुरुवात करायची. The ovule is developed where within the ovule. Is it clear? Now, which is developed on placenta. It is attached. Is it clear? The ovule is attached. काला अटॅच आहे फ्युनिकल आहे किंवा डायरेक्ट सांगायचं द स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज फ्युनिकल. क्लिअर? किंवा द ओव्ह्यूल अटॅच टू द प्लासेंटा. ओव्ह्यूल प्लासेंटाला अटॅच आहे. कशाच्या द्वारे? फ्युनिकल. तसं सांगा द ओव्ह्यूल इज अटॅच टू द प्लासेंटा बाय अ स्टॉक दॅट इज कॉल्ड ॲज फ्युनिकल. क्लिअर? नंतर फायलमचं एक्सप्लेनेशन द्यायचं. The place of attachment of funicle with main body of that is called as hilum. Clear? काय अडचण? तर पुढे central mass of ovule that is called as nucellus. It is made up of आपल्या भाषेमध्ये करत चला थोडी आपली लँग्वेज तर सुरू करा. निवड रस्त्या तसं पॅरट सारखं एकदा समजल्यानंतर यूज युअर ओन लँग्वेज. आणि आपली ओन लँग्वेजच नाही, आपण लॅटिन आणि ग्रीक वाले. अरे काय सांगितलं आहे की न्यूसेलस द सेंट्रल मास ऑफ पेरेंट गॅमेटस टिश्यू दॅट इज कॉल्ड एज न्यूसेलस. असं न सांगता द सेंट्रल मास ऑफ टिश्यू दॅट इज कॉल्ड एज न्यूसेलस अँड इट इज मेड अप ऑफ डिप्लॉइड पेरेंट गॅमेटस सेल. कशाचा म्हणला आहे तो? डिप्लॉइड पेरेंट गॅमेटस सेल. क्लिअर? नंतर गिव्ह द एक्सप्लेनेशन ऑफ इंटेग्युमेंट. Nucellus is surrounded by two protective covering, outer integument and inner integument. किंवा nucellus is bounded by two covering called as integument. कोणते आहेत? 2 आहेत, outer आणि दोन integument आहे म्हणून such ovule is called as bitegmic ovule. 2 integument आहेत म्हणून bitegmic. एक असेल तर unitegmic. इज इट क्लिअर? नाही आहे तुम्हाला जाऊ दे, पण लक्षात ठेवा हा ॲनाट्रोपस ओव्ह्यूला हा कोणता आहे? युनिटेक्निक, बायटेक्निक, ट्रायटेक्निक, टेट्राटेक्निक. हा नीट वाल्यांसाठी आवश्यक होऊन जातो बायटेक्निक, कारण इट इज सराउंडेड बाय टू इंटेग्युमेंट. एक असेल तर
युनिटी. झालं पुढे at maturity new cells develop oval and multicellular structure that is called as embryo cell. बस झालं तिथं स्ट्रक्चर त्याचा स्टॉप करून टाकायचं. स्ट्रक्चर ऑफ एनाटॉमस होईल कम्प्लीट. हे कळालं ना. narrow opening present at the apex of कशाच्या एपिक्सला नॅरो ओपनिंग प्रेझेंट ऍट द एपिक्स ऑफ ओव्यूल किंवा न्यूसेलर. अजून राहिला द बेसल पार्ट ऑफ ओव्यूल. बेसल पार्ट ऑफ ओव्यूल दॅट इज कॉल्ड एज सलायझा. लांबवदानी शब्द आहे मार्क असं इज इट क्लियर. द बेसल पार्ट ऑफ ओव्यूल that is called as चला आजा नाही म्हणायचं. एकाच वेळेस वापरा तो शब्द चलायचा. चला आजा म्हटलं की मार खायचा धंदे होणार आहे. द बेसल पार्ट ऑफ ओव्यूल इज कॉल्ड एज चलायचा. इट इज डायरेक्टेड अपोजिट टू कशाच्या अपोजिटला आहे मायक्रोवेव्ह. लक्षात आलाय. तो पॉइंट राहिला मला वाटतं चलायचा जन्म आहे ना. व्हॉट इज चलायचा सांगितलं होतं पण आपण त्या आधीच गेलो होतं सांगू. व्हॉट इज चलायचा द बेसल पोर्शन ऑफ बेसल पार्ट ऑफ ओव्यूल इज क्लियर which is directed opposite to microphone. That is called as the chalaza. Clear? Actually integument arises from the chalaza. या chalaza पासूनच integument डेव्हलप होतात. तुम्हाला नाही आहे डेव्हलपमेंट वगैरे. ठीक आहे समजलंय. शेवटचा याच्यानंतरचा पार्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. दॅट मीन्स डेव्हलपमेंट ऑफ अरे काय नाव आहे दुसरं. हा लक्षात ठेवा. चला त्यांनी एक वेळ विचारलं होतं डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट तर म्हणजे आउट ऑफ सिलेबस. अरे मॅटर आउट ऑफ सिलेबस नाही ना. हा फिमेल गमेटोफाइटला काय नाव आहे एम्ब्रियो सॅक आहे ना. आउट ऑफ सिलेबस कसं होणार आहे. कन्फ्युजन झालं तुझे बरेच स्टुडंट. त्यांनी डेव्हलपमेंट ऑफ पुस्तकामध्ये एम्ब्रियो सॅक दिलं. विचारताना डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. मग फिमेल गमेटोफाइट नाही काय. त्या फिमेल गमेटोफाइटला दुसरं नाव आहे ओव्यूलला दुसरं नाव आहे मेगास्पोरेंजियम. काय म्हणतात ओव्यूलला मेगास्पोरेंजियम. समजा त्यांनी हे नाही विचारलं. त्यांनी विचारलं डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ मेगास्पोरेंजियम. मग म्हणाला मेगास्पोरेंजियम नाही आपल्याला. मेगास्पोरेंजियम हे ओव्यूल इज इट क्लियर. त्याचं ओव्यूलचं स्ट्रक्चर होते. अल्टरनेटिव्ह नाव लक्षात ठेवा. ठीक आहे थांबू आपण इथं. रिमेनिंग पार्ट आणि फिमेल गमेटोफाइट डेव्हलप झाल्यानंतर टेस्ट घेऊ एक 25 मार्क. ठीक आहे.